मी आणि तर स्वागत आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आता आपण जातोय शाळेला ना. आजपासून ना आपण आपला सगळा मराठी ब्लॉग ना मतलब सगळं ब्लॉग ना मराठीमध्ये बोलणार. हिंदीमध्ये आपल्याला थोडं जमत नाही बोलायला, तर आपण मराठीमध्येच बोलणार. तर आता जाऊया शाळेला, कारण की पहिलंच लेट झाले. प्रिन्सिपल सरना ना पप्पाला फोन करून पहिलं सांगितलं की तुमचा मुलगा असं करतोय तसं करतोय. तर पहिलं तर आपण जाऊया शाळेमध्ये आणि शाळेमध्ये जाऊन बघूया पुढे काय. तर आता पहिलं जाऊया शाळेकडे, नाही तर प्रिन्सिपल सर लय मला मतलब ओरडणार पहिलं का. आता आपण शाळेत जाऊन आलो आणि आज ना शनिवार होता आणि शनिवारच्या आपल्या शाळेत परीक्षा राहते, म्हणजे कसं आठवडी परीक्षा राहते. आणि ना आज आमच्या शाळेमध्ये होता पालक मेळावा, कारण की म्हणजे जेव्हा प्रथम सत्राला आठवडी परीक्षामध्ये किती मार्क पडले तर आणि तुमच्या पोराने किती पाण्यावर दिवे लावले ते दाखवण्यासाठी सरनं तर असं म्हणले. तर पालकाला बोलवतात आणि तुमच्या मुलाने एवढे मार्क घेतले तेवढे मार्क घेतले ते सांगतात. समजता पालक मेळावा होता आज. आणि आपलं तर काय टेन्शन नाही, आपले तर पालक मुंबईलाच आहेत, पुण्याला आहेत, तर दुसऱ्याला टेन्शन. तर आता पालक मेळावा वगैरे सगळं झालं ना, आता घरी आलो आणि घरी येऊन जेवण वगैरे केलो. आता जाऊ आता बाहेर. मला तर वाटतं झोपी जावं, परंतु नकर बाहेर जाऊन येऊया मग झोप होता. कारण की समजतंय थोडं झोप पण येते आणि रात्री आपण 12 वाजते आणि सकाळी 7ला उठवतो. आणि ना आज जो पेपर होता सायन्सचा, आणि मी इतिहास वाचून गेलो. एवढा तर हुशार आहे मी, काय सांगू तुम्हाला. आज आज झोप पण कंप्लीट झाली नाही. आपण थोडंसं बाहेर जाऊया आणि येऊन झोपूया. आता तर थोडंसं बाहेर जाऊया. पब्लिक विषय असा आहे की आज होती याच्याकडे गाडी. आज नाही दररोजच राहते, तर गाडी होती याच्याकडे. तर आता आलोय आपण बौद्धविहारमध्ये. तर बौद्धविहारमध्ये आलोय, तर आता इथं स्लो मोजा व्हिडिओ वगैरे काढूया. लय दिवसाबाद आलोय, कारण की आपल्या मागे ते 10वी काय सांगू तुम्हाला. आता तर आलोय आपण बौद्धविहारमध्ये आणि आता अनेक अर्धवट तर काम बाकी आहे. तसं तर ओपन झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण व्हिडिओ काढूया. आलो तसं इथं ना काय सांगू, एसी फेल पाडली, एवढी थंडगार हवा यार काय. तर पहिल्यापासून हवा तर आहे. आता तर आपण व्हिडिओ काढूया. भाऊ म्हणतो की भाऊचा एक स्लो मो व्हिडिओ काढ, परंतु भाऊचा नाही, पहिलं आपलं काढायचं मग नंतर भाऊचं बघायचं. आपली आता इथला झाला व्हिडिओ वगैरे शूट. तर आता जातो आपण. भाऊचं थोडं मिशन आहे, तर मिशनवर थोडा लढाई करण्यात आला, कारण की थोडं भाऊच्या दोस्ताला भेटायला जायचंय. भाऊकडे आता 5 मिनिट आणि गाडी आहे, तर जाऊया. आता जर वगैरे शूट वगैरे केले मधात, म्हणजे व्हिडिओचे क्लिप वगैरे घेतले. आता एडिटिंग वगैरे करून ना मग रात्रीच्याला पोस्ट करूया. आपलं ब्लॉग तर पहिले एडिट करावं लागेल. आता तर जाऊया बघू. आता ग्राउंडमध्ये तर जायचा टाइम झालाय आता कबड्डी खेळायचा. पिछले 2-4 दिवस झाले आणि जात नाही. तर तुम्ही भाऊचा थोडा प्रॉब्लेम असतो. आता आपण जाऊया तिकडे, म्हणजे थोडं काम आहे समजा तुम्ही, आणि तिकडे जाऊन मग जाऊया दुसरीकडे आणि कुठेतरी. आता आलोय आपण बस स्टँडला अजाबाई की भाऊकडे गाडी आहे. तर बस स्टँडला आलोय, तुम्ही बघू शकता बस स्टँड कसं करतोय म्हणजे आता कसं होतोय. आमचं ना चौकट शहर आमचं आता होतं डेव्हलप, कारण की 2025 चालू आहे ना, 2025 संपला की आता 26 येणार. आमचं बस स्टँड पण होते. पहिले जाऊ का तिकडे, पहिले ते होता, परंतु आता बघा 5 मजली बस स्टँड झाल्यासारखं झालं. 5 मजलीची हाईट दिल्यासारखं दिलं, परंतु एकच मजली आहे, समजताय तुम्ही. तर आता आलो बस स्टँड वरती, आणि बस स्टँड वरती आता फोटोशूट करूया. भाऊचा तर प्लॅन आहे फोटोशूट करायचा, तर फोटोशूट करूया वगैरे. आता वरी जाऊया, बस स्टँडच्या वरती तुम्हाला वरून जाऊन लोकेशन दाखवतो. चला जाऊया आता बस स्टँडच्या वरती आणि फोटोशूट करूया. प्लॅन होता की वरी जाऊन फोटो वगैरे शूट करूया, परंतु वरी जाऊ देत नाहीत ते मामा. त्यांना बोललं जाऊ द्या एक बार, तर नका म्हणतोय. तर आपण इथं 2-4 फोटो काढले. आता ते फोटोच आता पोस्ट तू ने क्या पोस्ट टाकायचं आता, समजतंय. आता आपण जाऊया रिटर्न आपल्या घराकडे. तर गाडी लय वेळ झाला आपल्याकडे आहे, आणि गाडी आता ह्याच्या घरी देऊया आणि बघूया आता कुठं जायचंय. पहिलं तर आता इथे येऊन आपण फोटोशूट वगैरे केलं. आता जाऊया घराकडे. पब्लिक आता आलोय घरला. तर आता वाजतात 7. तर आपला ब्लॉग इथे समाप्त करूया. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगला. तर जगना बाय.